एका टॉपिककडे जातो. लँग्वेज स्टडीचा टॉपिक आहे तो 10th वाल्यांसाठी पण आहे, 9th वाल्यांसाठी पण आहे, 8th वाले पण त्याला रेफर करू शकतात. तर बघा, लँग्वेज स्टडी ॲक्च्युली हा आपल्या बुकमधला आहे का जो लेसन झाला त्याच्या पुढे हा लँग्वेज स्टडीचा प्रकार आहे. थोडंसं एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. जिरंड फॉर्म, पहिल्यांदा हे जे काही शिकतोय ना हे व्हर्बशी रिलेटेड फॉर्म आहे, एक लक्षात घ्या. When the ing form of a verb is used as a noun, okay, it is known as gerund or a verbal noun. That is the fighting went on. ज्या वेळेला एखाद्या क्रियापदाला ing प्रत्यय लागतो पोरांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला एखाद्या क्रियापदाला ing लागतो त्यावेळेला तो वर्ब फॉर्म जो असतो तो कोणता फॉर्म असतो? जिरंड फॉर्म असतो. फाइट हा मेन वर्ब आहे, लक्षात घ्या. फाइट दॅट इज वर्ब, त्याला ing लागला म्हणजे तो कशात कन्वर्ट झाला? जिरंड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. हे वर्बचं एक फॉर्म आहे म्हणजे ज्याला जनरली तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल म्हटलं तरी पण चालतं, जिरंड फॉर्म म्हटलं तरी पण चालतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रकार येतो, त्याला ऍक्च्युली आपण दोन भागांमध्ये डिवाइड करतो. एक असतो नॉन फायनाइट वर्ब, त्यालाच इन्फिनेटिव्ह असं म्हटलं जातं, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, आणि एक फायनाइट वर्ब असतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण नॉन फायनाइट वर्ब किंवा इन्फिनेटिव्ह काय असतं, कारण याच्यावरती काही वाक्य एक्झामला सुद्धा विचारली जातात. नॉन फायनाइट वर्ब किंवा फायनाइट वर्ड, समटाइम्स form of a verb does not change according to the tense, number or person. It is known as non finite verb or infinitive. काही वेळेला वाक्यामध्ये एखादं वर्ब असं असतं पोरांनो की ज्या त्या वाक्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट चेंज करा, नंबर चेंज करा सब्जेक्टचा किंवा व्हॉट एव्हर जे काही बदल होतील सब्जेक्टशी रिलेटेड, त्याचा इफेक्ट तुमच्या वर्बवरती अजिबात होत नाही. लक्षात घ्या, सब्जेक्ट जो असतो, कर्ता असतो, कर्ता तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये बदला, क्रियापदावरती ज्या वेळेला बदल होत नाही त्यावेळेला त्याला नॉन फायनाइट वर्ब किंवा इन्फिनेटिव्ह असं म्हणतात. जसं इट वॉज फनी टू सी हिम लाईक जोकर, बरोबर. दे वेअर, आता समजा इथे दुसरं घेतलं आपण, जस्ट एक टेक्निकली वाक्य कदाचित चुकीचे असू शकेल, पण दे वेअर फनी टू सी हिम लाईक जोकर, याच्यावरती काही बदल होणार आहे? इट वॉज फनी आहे ना, दे वेअर एक्साइटेड टू सी हिम लाईक जोकर. याच्यात मी किती बदल केला तरी ह्या क्रियापदात बदल होतोय का? कधीच होणार नाही. तुम्ही या कर्त्यामध्ये क्रियापदामध्ये काहीही बदल केला ते, म्हणून ह्या क्रियापदाला काय म्हणायचं? इन्फिनेटिव्ह. जसं जिरंड लक्षात ठेवण्याचा क्ल्यू काय आहे? क्रियापदाला ing लागलेला असतो. तसा इन्फिनेटिव्ह ओळखण्याची खूण काय आहे? तर क्रियापदाच्या आधी टू आलेला असतो पोरांनो, त्याला काय म्हणायचं? इन्फिनेटिव्ह वर्ब किंवा नॉन फायनाइट वर्ब म्हणायचं. ज्या क्रियापदावर कुठल्याही प्रकारच्या सब्जेक्टच्या बदलाचा परिणाम होत नाही त्याला इन्फिनेटिव्ह म्हणायचं. ओके. मग फायनाइट काय असतं? त्याच्या अपोजिट, ज्यावेळेला कर्त्याच्या वचनाप्रमाणे, लिंगाप्रमाणे जर समजा क्रियापदात बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं? फायनाइट वर्ब म्हणायचं. द वर्ब चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट इज कॉल्ड फायनाइट वर्ब. जसं बघा, यू आर, तुम्हाला माहिती आहे आर हेल्पिंग वर्ब आहे. यू आर व्हेरी काइंड, आता मी कर्ता बदलला, आय केला, आयच्या जागेवरती काय येईल? एम. आय एम व्हेरी काइंड. क्रियापदात बदल झाला? हो झाला. म्हणजे जे क्रियापद फ्लेक्झिबल असतं, कर्त्यानुसार जे बदलतं त्याला काय म्हणायचं? फायनाइट वर्ब असं म्हणायचं. ओके. हे झाले वर्बच्या बाबतीतले प्रकार. जिरंड फॉर्म, ing लागलेला असतो, इन्फिनेटिव्ह टू लागलेला असतो सुरुवातीला, आणि फायनाइट वर्ब म्हणजे ज्या क्रियापदामध्ये साधारणपणे कर्त्यानुसार बदल होतात त्याला आपण फायनाइट वर्ब म्हणतो. तर याच्यावरती काही क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला मार्क करून देणार आहे. ते क्वेश्चन मला आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला लिहून पाठवायचे. त्याच लँग्वेज स्टडीमध्ये आणखी एक प्रकार आहे, चेंज वर्ड क्लास. चेंज द वर्ड क्लास फ्रॉम वर्ब टू नाउन. म्हणजे एखादं वाक्य दिलंय, त्या वाक्यामध्ये एखादं वर्ब आहे, त्याच वर्बला तुम्ही नाउन म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये यूज करायचं आहे. बऱ्याचदा हा प्रश्न पण लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न असतो पहिला त्याच्यामध्ये विचारला जातो पूर्ण. उदाहरणार्थ, रिमूव्ह द पोटॅटो पिल्स. पिल्स म्हणजे काय? साल म्हणतो आपण त्याला, इथे नाउन म्हणून आलंय म्हणजे पोटॅटोची साल काढा. पिल द पोटॅटो, पिल वर्ब म्हणून आलेलं आहे, काढा. इथे वर्ब आहे तेच इथे काय म्हणून काम करतंय? नाउन म्हणून काम करतंय. शब्द एकच, ओके, पण इथं अर्थानुसार काय झालं? त्यांचं काम बदललं पोरांनो, शब्दांचं काम बदललं. हे वाक्य आणखी सोपं, शी वॉटर द प्लांट. वॉटरला ईडी लागलाय, क्रियापद आहे, म्हणजे तिने काय केलं? झाडांना पाणी घातलं. दुसरं वाक्य काय आलं? आता या वॉटरला मला काय म्हणून वापरायचं? नाउन म्हणून वापरायचं. प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक पेलाभर पाणी आण. म्हणजे आता हा पाणी शब्द काय म्हणून आला रे? इथे नाउन म्हणून आलेला आहे. लक्षात घ्या, हा थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे. तर माझं असं म्हणणं असेल की ह्याप्रमाणे जसं मी घेतलंय की प्लीज शब्द घेतला, वॉटर शब्द घेतला,
ओके नाही. तसं तुम्ही खूप सारे क्रियापद आहेत पोरांनो, विचार करायचा, एखादं क्रियापद डोळ्यासमोर ठेवायचं की हे क्रियापद मी नाउन म्हणून कसं वापरू शकतो, हे क्रियापद मी व्हर्ब म्हणून कसं वापरू शकतो. असे जवळपास 20 सेंटेन्सेस म्हणजे 20-40 सेंटेन्सेस होतील, कारण तुम्हाला ते नाउन आणि व्हर्ब मध्ये. जसं उदाहरणार्थ मी काय एक्झाम्पल देते तुम्हाला. बुक शब्द आहे, जसं आय बुक अ सीट ॲज अ रिझर्वेशन फॉर ट्रॅव्हलिंग, व्हर्ब म्हणून आला. ठीक आहे. नंतर आय रीड अ बुक, नाउन म्हणून आला, मी पुस्तक वाचलं. ओके. नंतर वॉच, आय हॅव अ रिस्ट वॉच, नाउन म्हणून आलाय. आय वॉच अ हॉरर मूवी यस्टरडे, व्हर्ब म्हणून आलाय. अशी खूप सारे क्रियापदे तुम्ही डोळ्यासमोर जर ठेवले तर तुम्हाला बरोबर यांच्यातला इंटरचेंज काय होत जातो सापडतो. अर्थात ज्याचं वाचन व्यवस्थित आहे, खूप वाचतात, त्यांना याच्यातला फरक आणि हे सगळं काही कळेल. पण एनिवे आपल्याला प्रॅक्टिसच्या हिशोबाने बघतो आपण, तर तुम्हाला हे वाक्य करायचं. याच्याशी रिलेटेड पण काही प्रश्न पाठवते, याच्याशी रिलेटेड पण प्रश्न पाठवते, सॉल्व्ह करा, तो संध्याकाळपर्यंत मला पाठवा. थँक्यू.